हाय, मी संजना. संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण अगदी 1 मिनिटात तयार होणारा मस्त थंडगार यमी असा मँगो ज्यूस बनवणार आहोत. आता आंब्यांचा सीझन आहे. भरपूर असे आंबे अवेलेबल आहेत बाजारामध्ये. तर तुम्ही हा मँगो ज्यूस जरूर बनवा. खूप छान आणि पटकन होणारी रेसिपी आहे. मुलांना काय सगळ्यांनाच फार आवडेल. अगदी पटकन होते. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. आणि त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप छान आणि दाटसर होतो हा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मी इथं एक मस्त पिकलेला आंबा घेतलेला आहे. त्याचा असं देठ काढून घ्यायचा आहे आणि असे काप काढायचे आहेत आणि यातला छान असा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. हा मँगो ज्यूस आपला काळा पडू नये म्हणून पुढे एक मी टिप सांगणार आहे. आता गर काढून झालेला आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार आपण साखर घालायची आहे. 2 छोटे चमचे इतकं साखर घातलेली आहे आणि 2 मी आईस क्यूब किंवा गरजेनुसार आईस क्यूब घालायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर 1 ते 1.5 कप इतकं मी दूध घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा अर्धं दूध आणि अर्धं पाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता परत एकदा हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. बघू शकता परफेक्ट असा आपला ज्यूस तयार झालेला आहे. आता तयार ज्यूस ग्लासमध्ये सर्व करून घेऊयात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा याच्यामध्ये घालू शकता आणि मस्त थंडगार ज्यूसचा आस्वाद घेऊ शकता. आता ज्यूस काळा पडू नये म्हणून काय करायचं, तर आपण ज्यावेळी मँगोमधला गर पल्प ज्यावेळी मिक्सरला बारीक करून घेणार असतो त्याच वेळेला आपण आईस क्यूब घालायचे आहे. म्हणजे त्याचं टेम्परेचर वाढणार नाही आणि आपला हा ज्यूस काळा पडणार नाही आणि चवीला सुद्धा छान लागेल. तर त्याच वेळी आईस क्यूब्स घालायचे आणि नंतर हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा आईस घालून सर्व करू शकता. तर ही महत्त्वाची टीप आहे. त्याच्यामुळं आपला ज्यूस एकदम छान होईल. तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना शेअरसुद्धा करा. परत भेटू एक मस्त भन्नाट अशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त हेल्दी खा. रेसिपीज अशाच माझ्या बघत राहा. बाय.